विनायक बत्ती बशिलकर, नांगे, विपुल नाईक, सतनाम गुलाटी, राहुल, माता भगिनी बांधवांनो, एवढा उन्हाचा कडाका आहे आणि त्यात सुद्धा लोक अशा प्रकारच्या कार्यक्रमाला येतात, त्याचं मला आश्चर्य वाटतं. तर असो एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला. डॉक्टर, खरं पाहता मी तुमचं मनापासून आभार मानतो की एक उत्तम कार्यक्रमाला आपण आपलं रुग्णालय उपलब्ध करून दिलं आणि लोकांना जे हवं चाचणी आपण करून या ठिकाणी देतात, याचा मला निश्चितपणे आनंद आहे. मी राहुलचा त्याच्या सगळ्या सहकार्याचा मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. मला माहिती नाही आता किती लोक येऊन चाचण्या करून जातील ते, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपली सतत चाचणी होणं फार गरजेचं आहे. तर आता बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल एवढं काय प्रमाण वाढायला लागलंय, लोक सतत स्ट्रेस मध्ये असतात. तर सगळ्यात जास्त देशाच्या स्ट्रेस मध्ये कोण असते? पॉलिटिशियन आहे. आणि तो स्ट्रेस कुठला, तो नोटा किती मोजायच्या. तुमच्या संभाजीनगर मध्ये लोकांच्या घराघरामध्ये पडलेले भेटतात. काय चालू आहे मला कळत नाही. देश कुठे घेऊन चालले मला कळत नाही. दुर्दैवाने देशामध्ये बाजार बांधला गेलाय. म्हणजे आता प्रामाणिकपणा राहिलेलाच नाही. पॉलिटिशियनकडे एक आदर्श म्हणून आपण पाहत होतो पूर्वी, कारण महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये संत महतांची परंपरा आहे, समाज सुधारकांची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या समोर आहेत. आणि एकाहून एक अशी थोड मागच्या देशाला महाराष्ट्राने दिली. ज्या महाराष्ट्राने या देशाला विचार दिला, त्याच महाराष्ट्रामध्ये चालले पहिल्यांदा. आणि आम्ही त्याच महाराष्ट्रातले आहोत का? जो महाराष्ट्र देशामध्ये एक पाऊल पुढे असायचा, तो महाराष्ट्र आता आपल्या ह्या नाही त्या गोष्टींमध्ये मागे पडत चाललाय. त्या दुर्दैवाने बोलावं लागतं. तरी पण निदान डॉक्टरांकडे जरी प्रामाणिकपणे आहे, ते आपल्या रुग्णांसोबत प्रामाणिक असतात आणि त्याप्रमाणे रुग्णांना ट्रीटमेंट पैसे घेतात. पण रुग्णाला जे पाहिजे तेही देतात. मात्र इथले राजकारणी मात्र आता आपल्या मतदारांसोबत प्रामाणिक राहिलेले नाहीत. हे दुर्दैवाने बोलावं लागतं. आणि मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावणार, जय जयकार करणार. कशाला लावतो फोटो, कशाला करतो आपण? काय म्हणजे ते आता फोटो पुरता ठेवलेले आहे, त्याचे विचार गेले. आणि अशा वेळेला अशी सगळी मंडळी जे काय विचार घेऊन जातात, म्हणून त्याला मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आमच्या माऊल्या पण आल्या, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि वाद्यवृंदवाले तुम्हाला धन्यवाद. एवढ्या उन्हात तानामध्ये पण तुम्ही ढोल ताशे वाजवताय, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. आपण या ठिकाणी बोलावलं, आज माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. असंच प्रेम आपण एकमेकांवरती करूया. शेवटी प्रेम हे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं, काही वेगळं नसतं, नाही का? आपण एकमेकांवरती प्रेम असंच करत जातो. तुम्हाला केवळ बायकोवर प्रेम करून चालणार नाही. येणाऱ्या प्रत्येक रुग्णावरती तुमचं प्रेम असलं पाहिजे आणि ते प्रेमच तुम्हाला बरंच काय देऊन जाईल. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो.
की तुमचं 15 बेडचं हॉस्पिटल आहे, लवकर पुढच्या वेळेला येऊ, केव्हा केव्हा येऊ, तेव्हा त्यात वाढ झालेली असेल आणि ते हळूहळू हळू करून 150 बेड पर्यंत जावं, एवढ्या शुभेच्छा तुम्हाला देतो. आपण या ठिकाणी बोलवून आम्हाला सन्मानित केलं, हे आपल्याला मनापासून धन्यवाद. तुमच्या कारकिर्दीलाही शुभेच्छा. तुम्ही नेहमी तुमच्या पक्षासोबत प्रामाणिक राहा. याच्या पलीकडे मी काय सांगू शकतो नाही. जिथे जिथे असेल तिथे सुखी राहा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.